चला या मागच्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर प्लेअर ऑफ द मॅच जो अवॉर्ड आहे मिस्टर मनोज मोहिते आपण ठरलेला आहात मॅन ऑफ द मॅच आणि हा अवॉर्ड देण्यासाठी आमचे मार्गदर्शक परममित्र आदरणीय साईराजजी देसाई सर यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड देऊयात मनोज मोहिते यांना. धावसंख्या झालेली आहे ते 8 धावा.
30. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या झालेली आहे ती 57 धावा. सनी कोंड या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 57 धावा. दोन गाड्यांच्या मोबदल्यात 57 धावा. या षटकात 5 चेंडूंमध्ये 27 धावा दिलेल्या आहेत त्या राफिद यांनी.
धावसंख्या झालेली आहे ती 58 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 58 धावा. चला तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून शब्दसुमन आणि हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. जाऊया दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये जिथे तुम्ही पहा दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 सीझन 1 आहे. यांचे मुख्य आयोजक आदरणीय महेशदादा मुंडेकर असतील, आदरणीय राम जागडे सर, अविनाशजी तांबे, शैलेशजी जालगावकर आहेत, त्याचबरोबर शुभम एलकर, त्याचबरोबर जितेंद्र मांडवकर सर आणि अजितदादा सुर्वे हे जे मुख्य आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये क्रिकेटचा बिगेस्ट फेस्टिवल पाहायला मिळतोय. आणि आजच्या दिवसातील ही देखील मॅच आपण पाहतच असाल स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून. या चॅनलवरती जर का कोण नवीन असाल तर पहिल्यांदा जाऊन लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हो, यावेळेला खूपच दूर आहे, खूप उंच, तेवढाच लांब गेलाय, कमालचा स्ट्रोक आहे. अक्षय पवारच्या बॅट मधून एक दर्जेदार पॉवरवाला स्ट्रोक सारांश. या मॅच मध्ये सनी कोणा संघ मात्र अगदी जबरदस्त दहाडलाय. परिपूर्ण बॉलरला डॉमिनेट केले या ओव्हर मध्ये. काय बोरंडकर आयकॉन खेळाडू
त्याच्यावरती हो पुन्हा एकदा मागच्या चेंडूचा रिप्लाय स्ट्रोक आहे. ओ गेंद फेको और वही तमाशा देखो. 6 रन षटकार. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला 81. 81 रन झाले. 4चा खेळ संपलाय. रन्स 81 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. आणि त्याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या टीमचे जे प्लेयर असतील आपण ग्राउंडच्या आतमध्ये एंटर करू नका. आपण थोडस बाउंड्री लाईनच्या बाजूला बाउंड्री लाईन पासून थोडस लांब उभं राहायचंय. आता 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत 81 तर लागलेत. अजून 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये किती रन्स मात्र केले जातील, कारण हे दोन्ही जे संघ आहेत पहिली मॅच मात्र जिंकून आलेली आहेत. सनी कोंड असेल त्याचबरोबर वलीम वॉरियर्स असेल, दोन्ही टीमनं पहिला सामना जिंकला. आता दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असू शकतील हे दोन्ही संघ. एका बाजूला मुदस्तरची बॅट तळपते तर दुसऱ्या बाजूला अक्षय पवार यांची देखील बॅट तळपलेली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती कैफ मालदार यांना आपण बघतोय ज्यांनी 7 रन्स खर्च करत असताना एक विकेट देखील घेतले. चाबूक फटका आहे. फ्लॅट आहे. चेंडू 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. आता इथे चौकार आलाय. आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर मात्र स्कोरबोर्ड वरती दर्ज केला गेलाय. 85 रन्स झालेले आहेत. आपण सकाळच्या 17 मध्ये पाहिलं असाल की ज्यावेळेला पहिला सामना होता त्या पहिल्या सामन्यामध्ये 82 रन्स मात्र करायचे होते. इथे पहिल्याच बॉलवरती मुदस्तर मागजन करणं मात्र आता आक्रमण करण्यासाठी सुरुवात केली आहे. कैफ मालदार आपण पाहायला गेलं तर एक चांगला गोलंदाज होता. फुलटॉस फ्लिक झालाय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि यावेळेला कॅच मात्र आणि त्याचबरोबर चेंडूला अगदी जबरदस्त जाऊन पकडण्याचं काम केलेलं आहे. यावला फुल टॉस आहे. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुदस्तर वागधनकरच्या बाटमधून 6 रन षटकार. आणि इथे फक्त फिल्डिंग पोझिशन मात्र लक्षात घेऊन पाहायचं नाहीये, कारण चेंडू तुम्हाला तसे टाकावे लागतील. फक्त आणि फक्त जे क्षेत्ररक्षक डीपचे आहेत ते फक्त दर्शक बनलेत आणि जे दर्शक आहेत ते आता क्षेत्ररक्षक बनलेत. ही सिच्युएशन पाहायला मिळते सध्या तरी. फक्त चेंडू फेकतायत आणि तोच मात्र बाहेरून जाऊन रसिक प्रेक्षक मात्र चेंडू आणण्यासाठी बघायला मिळत आहेत. षटकारांचा हा अवकाळी पाऊस बघायला मिळतोय, कारण वरुण राजा मात्र गेले 3 ते 4 दिवस झाले दापोलीमध्ये आला नाहीये. आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहायला गेले तर दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 सीझन 1 मान्सून लीग आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर हाय स्कोर आपण बघतो 93. सनी कोंड हा जो संघ आहे मोहसिन भाई रखांगे यांच्या मालकीचा जो संघ आहे ज्याच्यामध्ये चांगले खेळाडू ज्या आयकॉन आपण पाहिले अमान ऐनरकर आहेत. पुन्हा एकदा चांगला पूल केलाय आणि चेंडूला पुन्हा त्याच दिशेने पाठवलं जातंय आणि ऑफिशियली इशारा पुन्हा एकदा 6 रनचा येतोय षटकार. कमालची बॅटिंग. 99 रन्स इन ऑन बोर्ड. स्कोर बोर्ड वरती आता 99 लागलेले आहेत. सुपर आउटस्टँडिंग बॅटिंग अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी आपण बघतोय. एका बाजूला 330च्या स्ट्राईक रेटनं मुदस्तर मागजनकर बॅटिंग करतायत. 33
रन्स वरती ते खेळत आहेत, तर अक्षय पवार यांनी 5 चेंडू फेस केलेत, ते 22 धावांवरती खेळत आहेत. आणि त्याचबरोबर 10 बॉल मध्ये 41 धावांची ही चौथ्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण बघतोय, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देखील आपण पाहिली असाल. हो, पुन्हा एकदा यावेळेला प्रिडिक्शन लावले गेले की याही बॉलवरती 6 रन्स बघायला मिळतील. आता आजच्या दिवसातील सर्वात लांब फटका मुदस्सर मागजनकरच्या बॅटमधून आलाय आणि त्या आपल्याला फायदा मिळत सनी कोण या टीमचा आजच्या दिवसातील सर्वोत्तम स्कोर सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम सनी कोण या टीमच्या पाठीमागे आपल्याला पुन्हा एकदा 4 बॉल आणि या ठिकाणी नौका देखील पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक 5 चा खेळ देखील संपलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 111 वरती. आपण जाऊयात मॅच फर्स्ट इनिंगच्या मॅच कमिटीकडे. अय्या जाईनरकर बॅटिंग कमिटी आहे, त्याच्यामध्ये अय्या जाईनरकर 2 चेंडू फेस केले, 4 रन्स बनवले. मुदस्सर मागजनकर वा काही ती पारी होती. 12 बॉल मध्ये नॉट आउट 45 धावांची ती पारी. अभय पवार आले, ज्यांनी 8 बॉल मध्ये त्याने देखील अगदी धुवाधार बॅटिंग केली, 22 रन्स बनवले. अमन ऐनरकर आले 4 बॉल मध्ये, त्यांनी देखील 13 रन्स बनवले. अक्षय पवार यांनी देखील कमालची बॅटिंग केली, 5 बॉल मध्ये 22 बनवले. डबल ओव्हरऑल 5 ओव्हर नंतर 111 रन्स झाले, 3 विकेट्स गेल्या. आजच्या दिवसातील अगदी हायएस्ट स्कोर आपण बघतोय सनी या टीमचा. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये पाहिजे 112 रन्स वली वॉरियर्स या टीमला.
चला ओपनिंग बॅटर लगेच पाठवायचे आहेत वली वॉरियर्स. त्याच्या पुढचे मॅच असेल जिबर फायबर आणि सिया स्पोर्ट्स. या पुढची मॅच जिबर फायबर आणि सिया स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये खेळली जाईल. सो बोथ टीम बोथ कॅप्टन टॉस काढते. टॉस का बॉसच्या इथे यायचंय. असला इम्पॅक्ट प्लेअरचे या ठिकाणी आपण बघतोय. तर इम्पॅक्ट प्लेअर घेतला गेलाय सरिकोन या असला ओपनिंग पेअर आपण पांडू आणि त्याचबरोबर काय बोरवणकर. तर गोलंदाजी मार्ग वरती अभय पवार. पहिला बॉल वाईट बॉल असेल. 112 धावांचा डोंगर आहे. हे लक्ष मात्र आपण जर पाहायला गेलं तर पार करायचं आहे. तो सुरुवातीपासून फक्त आणि फक्त आक्रमण. त्याचबरोबर या ठिकाणी जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे सरपंच महोदय आणि त्याचबरोबर पाठक डेव्हलपरचे सर्वेसर्वा आमचे मार्गदर्शक आदरणीय अक्षयजी पाठक सर यांचं आगमन झालेलं आहे. सर तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर राबूनचं विकेट गोलंदाजी मात्र केली जाईल. आंबे पवार यांच्या शरीरापासून थोडेसे दूर खेळताना आपण त्यांना पाहिले. अक्रॉस लाईन गेले. बॅटचा जो फेस आहे तो आधी बंद झाला आणि त्याच्यानंतर मग चेंडू मात्र किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल झालाय. आणि त्याचबरोबर आपण आमचे मार्गदर्शक पाठक डेव्हलपरचे सर्वेसर्वा त्याचबरोबर जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे सरपंच महोदय आदरणीय अक्षयजी पाठक सर यांचा आपण यथोचित सन्मान करूयात. हा सन्मान करण्यासाठी ऑर्गनायझर कमिटीचे स्कोरबोर्ड आता मात्र दिमाग येते. सुरुवातीच्या 3 बॉल वरती आपण बघतोय 2 रन्स झालेले आहेत. आतापर्यंत 112 धावा तुम्ही पाठलाग करताय. वनी वॉरियर्स आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये सनी कोण या 2 संघांमध्ये बॅटल चालले. या ठिकाणी
चेंडू पडल्यानंतरला थोडीशी अतिरिक्त उसळी देखील पाहायला मिळाली. बॅटरच्या बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाहीये तिथे. डॉट बॉल येतोय. यावेळेला पूल केलाय, उंच गेलाय, तेवढाच लांब गेलाय का? येस, ऍब्सोल्युटली. आणि चेंडू सरळ हवं येते होती. 6 रन षटकार. शेवटचा बॉल असेल इथे या पहिल्या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल असेल या पहिल्या ओव्हर मधील. ऑप्शनचा खूप बाहेर बॉल टाकलाय आणि अंपायरचा इशारा मात्र एक्स्ट्राच आहे. एक्स्ट्राच मिळून स्कोर बोर्ड आता 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 9 रन्स. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. चेंडूला मात्र पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 रन्स मिळतील. षटकार. षटक क्रमांक 1 चा खेळ मात्र संपलेला. स्कोर बोर्ड विदाउट लॉस. 15 रन्स वली वॉरियर्स एका ओव्हर नंतर 15. आपण आज सन्मान करूयात पाठक डेव्हलपरचे सर्व आदरणीय अक्षयजी पाठक सर यांचा आपण आज सन्मान करणार आहोत. मुख्य आयोजक आदरणीय राम धाकडे सर, त्याचबरोबर आदरणीय महेशदादा मुंडेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण अक्षय पाठक सर यांचा यथोचित सन्मान करतोय. यापुढची मॅच असेल जिबर फायबर आणि सिया स्पोर्ट्स. दोन्ही टीमचे कॅप्टन त्याला टॉस करण्यासाठी टॉस का बॉलच्या इथे यायचं आहे. हो, पांडुरंग रघुवीर यांच्या बॅट मधून देखील हाय अँड सम खूप दूरवर मात्र चेंडू जाऊन पडलाय. 6 रन्स मिळतील. षटकार येतोय. स्कोर पूर्ववर्ती पांडुरंग. हो, यावेळेला फटका मात्र खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? परंतु 2 क्षेत्ररक्षक एकत्र येत आहेत. परंतु अंततः अय्याज ऐनरकर मात्र यांनी कॅच पकडली आहे. पांडू सारखा आक्रमक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाणार आहे आणि तेच दृश्य आता तो बाहेर जाताना त्याच्या चेहऱ्यावरती ते मात्र ती नैराश्य दिसते. क्रमांक 3 वरती कोणाला पाठवलं जाते वलीम वॉरियर्स या टीम कडून हे देखील पाहावं लागेल. आय थिंक प्रिडिक्शन लावलं जाते. अक्षयजी पाठक सर हे सांगतील की क्रमांक 3 वरती आणि योगेश दांडेकर मैदानाच्या आतमध्ये जाणार आहेत क्रमांक 3 वरती आणि त्यांच्या प्रत्येक सिक्सर साठी आदरणीय अक्षय पाठक सर यांच्याकडे 100 कॅश प्राइज दिलं जाईल. नंबर 3 वरती योगेश दांडेकर. योगेश दांडेकर यांच्या प्रत्येक सिक्सर साठी आदरणीय अक्षय पाठक सर यांच्याकडून
नंबरचा कॅच करत असेल. यावेळेला क्लास बॉल टाकलाय. अमान ऐनरकरनं दांडी गोल केली आहे. यष्टी उद्ध्वस्त केले आणि फलंदाज मात्र योगेशांना माघारी परतावं लागते. धन्यवाद अक्षय सर त्या ठिकाणी आपला किमतीवर दिल्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार. आणि बॅक टू बॅक विकेट आपण बघतोय. ओना हॅट्रिकचा चेंडू असेल. आयकॉन खेळाडू अमान ऐनरकर. आणि आता मैदानाच्या आतमध्ये युसुफ वकीलला पाठवलंय 4 वरती. ओना हॅट्रिकचा बॉल असेल. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक मात्र घेतली जाईल का? अमान ऐनरकर याच्या माध्यमातून हॅट्रिक घेतली जाणार का पाहावं लागेल. सायंकाळच्या सत्राला आता या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सुरुवात झाली आहे. फर्टिलायझर सिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जोरदार अपील केली गेली आहे परंतु इथे दिल्ली बॉल्टॉट बॉल आहे. खरंच कौतुक करावं लागेल अमन ऐनरकर याचं. त्याच्यामध्ये पहिल्या बॉलवरती सिक्स आल्यानंतर सुद्धा पुढच्या 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्या. अजून 4था चेंडू टाकला तो मात्र बिंदी आला. या खेळाडूची सनिकोण एक परिपूर्ण संघ बघायला मिळाला. त्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळालं. बुजुर्ग सर मार्गदर्शन करत असेल. अय्याज असेल, अमान असेल, त्याचबरोबर आपला अक्षय पवार. हो यावेळेला चांगला आक्रमक स्ट्रोक आहे. राजाच्या वाटमधून अगदी राजासारखाच फटका आलाय. तिथे सारच बघायला मिळत आहेत. वातावरण आहे सायंकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी आता वरुण राजा येण्याचे चान्सेस आहेत. आणि थोडस मात्र या ठिकाणी जो षटकारांचा अवकाळी पाऊस पडतोय ना कदाचित वरुण राजाचं देखील आगमन होणं खूप गरजेचं आहे. कारण आपली मान्सून चॅम्पियन लीग 2025 आपण बघतोय. मान्सून चॅम्पियन लीग आहे परंतु हा वरुण राजा रुसून बसलाय. तो अजून येतच नाहीये. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या ओव्हरमध्ये 26 रन्स 27 रन्स स्कोर बोर्डचे आपण बघतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक असू शकतील. ओनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचलाय. केवळ आणि केवळ 1 रन वेळ. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 28 लॉस ऑफ 2 वॉल्यूम वॉरियर्स. अठ्ठावीस रन झालेले आहेत. 28. तिसरं षटक आंबे पवार हे मात्र टाकण्यासाठी तयार झालेत. पहिलं त्यानेच टाकलं ज्याच्यामध्ये दहा बॉल आणि त्या 10 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता आहे. या धावांचा डोंगर पार करायचा आहे.
सिया स्पोर्ट्स आणि जीवर फायबर लगेच टॉस करतोय. खूप वेळ झालाय टॉस करण्यासाठी. आदरणीय तेजस पवार सर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. पुढचा चेंडूसाठी मात्र फलंदाज तयार असतील. शरीरापासून दूर खेळत आहेत. डॉट बॉल आहे. चेंज ऑफ पेस कमी गतीचा बॉल टाकला. जो गोलंदाज आहे अय्याज जाईनरकर क्लास ऑलराऊंडर आपण बघतोय सनिकोन या टीमचा. आपण अक्षय पवार यांना देखील एक चांगली पारी खेळताना बघितलं. मुदस्सर बागजनकर यांची तब्बल आपण 45 धावांची ती एक मोठी वादळी खेळी आपण तिथे पाहिली. त्यानंतर अमान ऐनरकर यांनी देखील प्रभावित करणार गोलंदाजी केली आणि त्याचबरोबर अय्याज देखील चांगली बॉलिंग करतायत. 8 बॉल मध्ये 71 धावांची गरज. यावेळेला ऑफस्टॉपच्या बाहेरून घसीटलंय या चेंडूला आणि सरळ चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आपण तिकडे टॉस करतोय सिया स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर जीवर फायबर. यानंतर मॅच नंबर 6 आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला चांगला फटका आहे. चेंडू चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. कमालची बॅटिंग आपल्याला बघायला मिळते कैफ मालदार यांच्या माध्यमातून. त्यांना माहित आहे की हा सामना आपण आता जिंकणार नाही आहोत परंतु प्रयत्न चाललेत. चला 6 बॉल मध्ये 59 रन्स पाहिजेत. 6 बॉल आणि 59 रन्स जिंकण्यासाठी. 4चा खेळ संपला. 53 ला 3 आपण बघतोय आणि येणाऱ्या 6 मध्ये आता 59 रन्स पाहिजेत. चला फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. न्यू बॉलर लगेच पाठवून द्या. यावेळेला फुल टॉस बॉल फटका फसलाय. गोलंदाजी मार्क वरती असणारा गोलंदाज बॉलिंग चांगली करतायत. साद खोत यांना आपण बघतो गोलंदाजी करताना. पहिल्याच बॉलला विकेट मिळाली आहे आणि कैफ बुरंडकर मात्र मैदानाच्या बाहेर. बॅटिंग साठी आता क्रमांक 6 वरती अदनान फकियान आपण बघतोय. 5 बॉल मध्ये 59 धावांची गरज आहे आणि तेव्हा मात्र आता बॅटिंगला पाठवले. यावेळेला चेंडूला ऑनला ड्राईव्ह केलाय. डीप स्क्वेअर रेग्युलर क्षेत्ररक्षक मात्र तैनात असतील. किंवा एक सिंगल घेतलाय आणि स्ट्राईकला मात्र आता कैफ मालदार असतील. 5 बॉल मध्ये त्यांनी देखील 18 रन्स बनवलेत. जिंकण्यासाठी 4 मध्ये 58 धावांची आवश्यकता. शक्य नाही आहे इथून पुढे. आता ही संपूर्ण मॅच मात्र सनिकोन या टीम कडे झुकलेली आहे. सटीक यॉर्कर बॉल. साद खोत कमालची बॉलिंग करतायत. नक्कीच आपण पाहायला गेलं तर उनवरे फरारे
या गावाकडून अगदी बिलॉंग करणारे हे जे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये आपण अरबाज खोत यांना देखील पाहिलं, सिराज खोत असेल, साद खोत आहेत, चांगले खेळाडू आहेत. केवळ आणि केवळ एक यावेळेला पूल केलाय अदनान, मात्र शेवटचे काही चेंडू आहेत परंतु या फटक्यांचा आनंद घेतोय. कमालचे स्ट्रोक. आता शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आहे, ज्या एका बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. एकावन्न रन्स आपण बघतोय तर, आणि यावेळेला सामना मात्र संपलेला आहे. हा सामना जिंकलाय सनिकोंड या टीमना. अभिनंदन सनिकोंड. यापुढचे मॅच असेल सिया स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर जिबर फायबर. चला आपण प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्या खेळाडून आपण पाहायला गेलं तर 45 धावांची वादळी खेळी सादर केली तो खेळाडू म्हणजे मिस्टर मुदस्सर मागजनकर. आपण ठरलेला आहात प्लेअर ऑफ द मॅच. मुदस्सर प्लीज वेलकम. या आदरणीय शैलेश जालगावकर सर यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड देऊयात. प्लेअर ऑफ द मॅच मुदस्सर मागजनकर. एक आक्रमक वादळी खेळी सादर केली या खेळाडूनं, टीमला एक कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि त्यांच्याच बलबुतावरती संपूर्ण टीमनं 112 रन्स बनवले. त्याच्यामधलं 45 धावांचं कॉन्ट्रीब्युशन या खेळाडूचं राहिलं होतं. यापुढची मॅच जिबर फायबर आणि सिया स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये खेळली जाईल. सिया स्पोर्ट्सनं टॉस जिंकलाय, सो आता मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेले तर फिल्डिंगचं डिसिजन असेल त्यांचं. आणि जिबर फायबर हा जो संघ आहे या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट त्यांनी केलंय. नाना बैकर यांचं देखील आगमन झालंय, सो त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. नाना बैकर प्लीज वेलकम.